नमस्कार, मी ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी. आता आपण सध्या बघतोय 10वीचे 12वीचे निकाल लागले आणि ते निकाल लागल्यानंतर मग काहींना कमी मार्क पडलेत, काहींना जास्त मार्क पडलेत. पण प्रत्येक पालक आणि तो व्यक्ती म्हणजे ज्याला जो विद्यार्थी आहे त्या दोघांची परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी सगळेजण गोंधळलेले दिसतात. प्रत्येकाला चांगले मार्क पडले त्याला वाटतं आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं पाहिजे. ज्याला कमी मार्क पडले त्याला वाटतं आता आपण काय करायचंय. आणि मुलांच्या पेक्षा किंवा विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त काळजी ही पालकांना लागलेली आहे असं दिसतं. आता कसं असतं, प्रत्येकाच्या जीवनात करिअर हा विषय फार महत्वाचा आहे. मग करिअर बघताना गोंधळून पालकांनी किंवा त्या विद्यार्थ्यांना जायचं काही कारण नाहीये. त्यानं जर आपली कुंडली, आपली पत्रिका जर आमच्याकडे आणली तर त्या पत्रिकेच्या आधारानं आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा तो संबंधित जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये करिअर त्याचं काय असणार आहे हे समजतं. व त्या करिअरमध्ये पहिला विषय काय येतो तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि समाधानी राहण्यासाठी नोकरी करणार आहे का व्यवसाय करणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं करिअर हे नोकरीमध्ये आहे का व्यवसायामध्ये आहे हा पहिला भाग. आता ती जर बाजू जर नोकरी असेल तर ती नोकरी सरकारी करायची आहे का खाजगी क्षेत्रात करायची आहे अशा पद्धतीनं नोकरीचा विषय फायनल करता येतो. त्याच पद्धतीनं करिअरची दुसरी बाजू असते व्यवसाय. एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कुंडलीप्रमाणे त्या व्यक्तीचं जर करिअर व्यवसायामध्ये असेल तर त्या व्यवसायामध्ये कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे. मग तो कापड दुकान करायचं आहे का काही इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान करायचं आहे का प्लंबिंग मटेरियलचं दुकान करायचं आहे का वेगळं काही असं व्यवसाय त्या व्यक्तीनं कशात करायचं आहे हे पण समजणं पहिल्यांदा महत्वाचं असतं. त्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला त्याचं ऍडमिशन, तो जर विद्यार्थी भविष्यात त्याचं करिअर डॉक्टरमध्ये असेल तर त्या व्यक्तीनं 10वी नंतर ऍडमिशन सायन्सला घेतलं पाहिजे. त्यानंतर 11वी 12वी नंतर मेडिकलला ऍडमिशन घेतलं पाहिजे. त्याचबरोबर जर ती व्यक्ती शिक्षक म्हणजे प्राध्यापक, शिक्षक किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणार असेल तर त्या व्यक्तीनं कुठं ऍडमिशन घेतलं पाहिजे. या डिसिजन किंवा हे निर्णय जे घ्यायचे ते त्याच्या पत्रिकेच्या आधारे घेणं योग्य पडतं असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. आता काय होतं, अनेक वेळेला पालकांना असं वाटतं की माझा मुलगा चांगले मार्क पडलेत, ठीक आहे त्याला मेडिकलला घालूया. मेडिकलला घातल्यानंतर तो मुलगा मेडिकलला गेला, 1-2 वर्ष झाली, त्याला व्यवस्थित जमत नसतं, अभ्यास होत नसतो, मग काही विषय जाणं, काही वेळेला फेल होणं, असे नाराजीच्या काही गोष्टी घडून जातात आणि तो मुलगा शैक्षणिक दृष्ट्या खचल्यासारखा वाटायला लागतो. त्यावेळेला पालकही नाराज असतात, भरपूर खर्च करून त्याला ऍडमिशन घेतलेलं असतं पण त्याला तर त्यात यश मिळत नसतं. मग तरी तो पुन्हा कसं तरी मेडिकल पूर्ण करतो. मेडिकल पूर्ण झाल्यानंतर व्यवसायात तो डॉक्टर म्हणून उतरतो पण तो यशस्वी होताना दिसत नाही. पण त्यावेळेला तो अजूनही थोडासा खचल्यासारखा होतो. मग अशा गोष्टी घडू नयेत त्याच पद्धतीनं काही वेळेला काय होतं की एखाद्या मुलाला डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं, 2 वर्षानंतर तो डिप्लोमा सोडून देतो आणि वेगळ्याच कुठल्या तरी क्षेत्रात ऍडमिशन घेतो. मग माझं असं मत असतं पालकांना की ती 2 वर्ष त्याच्या आयुष्यातली वाया घालवतोय आपण. पण ती वाया जायची नसतील, तो शैक्षणिक दृष्ट्या खचायचा नसेल, त्याचं करिअर कुठल्या क्षेत्रात आहे हे निश्चित करायचं असेल तर त्यांना आपली कुंडली किंवा आपली पत्रिका घेऊन आमच्याकडे जर आला तर त्याला योग्य पद्धतीचा सल्ला की तो मुलगा शैक्षणिक क्षेत्रात काम करणार आहे, तो मुलगा सरकारी नोकरी करणार आहे, तो मुलगा MPSC UPSC होणार आहे किंवा तो मुलगा इंजिनियर होणार आहे, तो मुलगा डॉक्टर होणार आहे, अशा पद्धतीनं त्या मुलाचं करिअर किंवा तो कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात म्हणजे व्यवसाय करणार आहे किंवा तो सरकारी नोकरी करणार आहे. मग ती महसूल क्षेत्रात असेल, ती शैक्षणिक क्षेत्रात असू शकेल किंवा वेगवेगळ्या अनेक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रात असू शकेल. पण त्या मुलाचं करिअर कशामध्ये असणार आहे हे निर्णय घेणं आपल्याला ठामपणानं शक्य होतं. म्हणून मी पालकांना आणि मुलांना सांगेन की तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका, संभ्रमात राहू नका. तुम्ही योग्य पद्धतीनं योग्य वेळेला सल्ला घेतला तर तुमच्या आयुष्याचं करिअर कशात आहे हे आपल्याला नक्की समजू शकेल. त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करावा अशीच मी या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष.